भाई साहब माझी स्किन काय ग्लो करतीये यार. चेतन माझ्या प्रेमामुळे ग्लो करताय. दॅट्स ऑल बिकॉज ऑफ माय प्रेम. पण खरंच माझी स्किन खूप जास्त छान दिसते आणि ग्लो करती आहे. आणि मी माझं लगेच म्हणजे लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये गाईज काय स्किन केअर नाही ऊन काय जास्तच हे होते. पण तू डायरेक्ट ब्लॉगच स्टार्ट केला का? हा कसं काय म्हणते कोण म्हणणार? अरे थांब ना यार. मला जस्ट असं घेतलं मी रेकॉर्ड करायला आणि मला माझी स्किन इतकी छान दिसली तर मी म्हटलं पहिले सांगून देते की माझी स्किन किती छान दिसते. मी सरप्राईज झाली. आपण दोघं पण बढिया दिसतोय. म्हणजे आमचं जे 37 डेजचं चॅलेंज आम्ही क्लीन इटिंग स्लीपिंग म्हणजे स्लीप व्यवस्थित घेते. इटिंग आम्ही क्लीन करतोय. त्यानंतर झोप आम्ही कम्प्लीट करतोय. त्याच्यामुळे आम्हाला बरेचसे डिफरन्स दिसत आहे आणि ते पण पॉझिटिव्ह डिफरन्स दिसतोय. तर खूप छान वाटत आहे. प्रोटीन इंटेक पण एकदम ऑन पॉइंट चाललाय भाई. मस्त चाललाय. कधी कधी असं होतं की माझं इव्हनिंगला प्रोटीन इंटेक मला असं वाटतं की होत नाही तर मी सेकंड स्कूप प्रोटीन घेऊन घेते अजून. म्हणजे ज्याने माझं प्रोटीन इंटेक कम्प्लीट होऊन जाणार आणि सगळं बढिया चालू आहे. कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग मध्ये. आणि आज आम्ही निघालेलो आहे ऍज युज्युअल माझ्या फेवरेट प्लेस वरनं आम्ही गाडीमधनं ब्लॉग चालू करतोय कारण की माझी फेवरेट प्लेस आहे. तर हा आजच मला माझ्या ट्रेनरने म्हटलं होतं की तुम्हाला असं काय वाटतं, काय चेंजेस वाटतं की तुम्ही आता. मी त्याला म्हटलं होतं की यार सर मी पहिल्यांदा माझ्या लाईफ मध्ये असं पर्सनल ट्रेनिंग करतोय. याच्या आधी मी कधीच घेतलं नाही. तर त्यांनी मला तेच क्वेश्चन विचारलं की काय वाटतं तुला फरक. मग मी तेच सांगितलं की मी ऑलरेडी या सगळ्या गोष्टी करायचो बट सिस्टमॅटिक जे गोष्टी आहे लाईक स्वतःला पुश करणं, डाएट एकदम ऑन पॉइंट करणं, प्रोटीन व्यवस्थित खाणं, रिकव्हरीवर लक्ष देणं. म्हणजे आता असं डोक्यामध्ये असतं की भाई उद्या ट्रेनर आम्हाला एकदम 12 रिपिटेशन्स मारायला लावणार आहे म्हणजे तुमचं रिकव्हर झालं पाहिजे. तर ते लवकर झोपा, रिकव्हरी घ्या, जास्ती झोप घ्या. आधी कसं पण एवढं आयुष्यात नव्हतं गेलं एवढं आता करतोय. कार्डिओ 3 वर्ष आम्ही जिम करतोय. 3 वर्षामध्ये आम्ही इतकं कार्डिओ कधीच नाही केलं जितकं 15-20 दिवस मध्ये रिझल्ट तुम्ही बघू शकता गाईज तुमच्या समोर आहे. आमची स्किन, आमची बॉडी, आम्ही किती ग्लो करतोय आणि किती कॉन्फिडंट फील करतोय. मला गाईज काही डाऊट असेल आम्हाला काही विचारायचं असेल कारण की आम्ही आता या क्षेत्रामध्ये 3 वर्षापासून काम करतो आहे. तर तुम्हाला जर काही गाईड पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये विचारा. जर क्वेश्चन जास्त आले तर मी ब्लॉग पण करू त्याचा. येस, फिटनेसवर ब्लॉग करूया. गाईस आता आम्ही चाललोय शिवानीचा आयफोन डिलिव्हरी घ्यायला. हा आम्ही ऑलरेडी बुक केलेला आहे. तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला बघितला तर स्टोरी माहिती असेल. बॅड गर्ल्स पहिले जाऊन बघा तो व्लॉग आणि मग हा व्लॉग बघा. तर चेतन मला देतोय माझा बर्थडे गिफ्ट आणि प्री बर्थडे गिफ्ट देतोय. आता तुम्हाला ह्याच्या ब्लॉग मधनं लास्ट ब्लॉग दिसणार आहे कारण की तुम्ही माझ्या मोबाईल मधनं सगळे ब्लॉग शूट करणार आहे. ब्लॉगिंग तर मी करणार आहे. माझा पर्सनल कंटेंट पण खूप चांगला होऊन जाणार. म्हणजे मला असं वाटतं पर्सनल जर मी फोन घेतला तर इझिली करू शकणार म्हणून आम्ही बुक केलेला फोन आणि आता तो जातोय स्पेशली कारण की आज त्यांचे 100 स्टोअर कम्प्लीट होतात. आम्हाला डिस्काउंट मिळत होतं. तर आता आम्ही पोहोचलोच आहे. तुम्हाला जाऊन दाखवतो वर. आय एम व्हेरी मच एक्साइटेड की कसं होईल काय म्हणतो मी. आय एम व्हेरी मच एक्साइटेड फॉर माय न्यू फोन. तू काय फॅशन शोला चालले का? होय. तू मिरर तिथे पण चेक केला, खाली पण चेक केला, तिथे लिफ्ट मध्ये पण चेक केला, इथे पण चेक केला. तर भाई तिथे गेल्यावर परत खराब होणारच ना. आता तिथे लाईन लागणार आहे. लाईन लागली आहे तिथे. पहिले जायला पाहिजे आपण. कळलं का तुला? पहिले तिकडे चल युनिकॉर्न मध्ये लाईन लाव आणि मग तिथे तुला काय टवळ्या काय करायचंय. हाय करून टाक यांना. दादाला हाय करून टाक सफोरा मध्ये. हा तुला माझा हात नाही, तुला मोबाईल भेटणार शिवानी. हे बघ आलोय आम्ही युनी मध्ये. चल आता युनी मध्ये आलोय गाईज आम्ही मोबाईल घ्यायला शिवानीचा. इथे गर्दी बघा भाई साहेब. लाईन लागली लिटरली. बघ या लाईन मध्ये लागतो जरा. हे बघा गाईज गर्दी बघा. एवढी गर्दी आहे भाई साहेब. तर गाईज शिवानीचा मोबाईल आलाय फायनली. अनबॉक्सिंग चालू. बघा स्माइल बघा. काय असं काय एकदम नाराज आहे का तुला हा फोन दिला? चेहरा काही स्माइल नव्हती ना म्हणून म्हटलं. लेट्स गो शिवानी, लेट्स गो. ब्लू कलर तुझ्यावर ऍक्च्युअली सूट होत आहे खरंच. कसं वाटतं काय? ते 2 शब्द बोल तुझे जरा. एकदम बढिया वाटलं. आवडला? इकडे रील काढणं चालू आहे गाईस आणि इकडे ब्लॉगिंग चालू आहे. दोन्ही गोष्टी एका सोबत. शिवानी आता फक्त मोबाईल मध्येच राहशील का तू? आता फक्त मोबाईल मध्येच राहशील का? एक सेकंड माझा कॅमेरा बसवला तुझ्याला. जायचं का आता पटकन? भाई आपल्याला तिथे 8 वाजता पोहोचायचं होतं. 7:40 इथेच झाले भाई. फायनली शिवानीचा मोबाईल आलेला आहे. फायनली
फायनली माझा फोन आला. खूप आम्हाला काय म्हणतात त्याला, मला तर खूप जास्त आनंद होत आहे. म्हणजे खूपच असं वाटतं मी कधी फोन ओपन करते, कधी पूर्ण सेट करते आणि कधी युज करायला स्टार्ट करते. आम्ही कुठे जातोय तर हे आम्ही तुम्हाला सांगणार नाहीये. तुम्ही विचार पण नाही करू शकत आम्ही इतक्या अनएक्सपेक्टेड ठिकाणी जातोय. म्हणजे आम्ही दोघं तर खूप एक्साइटेड आहे तिथे जायला, कारण की दिस इज आवर फर्स्ट टाइम. आणि हे ऍक्च्युअली गोष्ट खूप आधीपासून करायची होती. असं काइंड ऑफ काहीतरी अटेंड आम्हाला खूप आधीपासून चेतन करायचं मला होतं. म्हणायचं माहितीये का की आपण असं काहीतरी जाऊया. आणि आता हे जे आम्ही जिथे जातोय ते समोरून आलं आमच्या जवळ Yes. की बाबा असं आहे, चालायचं का. तुम्हाला अटेंड करायला पाहिजे. दिस वॉज हिज वर्ल्ड. गाईज आम्ही इथे पोहोचलोय आता. सगळ्या साडी घालून आले, आम्ही साडी घातली असती. मी तुला बोललो होतो साडीचा, पण तुझा हा ड्रेस चांगला दिसतोय, छान दिसतोय, मस्त सर. तर गाईज हाच तो मनुष्य ज्याच्यामुळे आम्ही हाय अटेंड करतोय. हे तू आमचे व्हिडिओ काढतोय पण तू. हो माय गॉड. येस. हे कुठलं आहे पण हे अण्णाभाऊ साठे इथे आम्ही आलोय गाईज. आणि हाऊसफुल शो आहे. शो चालू झालेला आहे. आम्हाला जरासा लेट झालाय. माझा अंदर गेल्यानंतर मजा येणार. जाना था जापान पहुंच गए, चीन समझ गए ना, हमदे होती और सवार रंगीन समझ गए ना. अरे मन्नू मेरा हुआ, अब तेरा क्या होगा. लो अच्छा अरे पियो बकवास अब्दुल हमीद अदम फसले गुल है, शराब पी लीजिए, जितना कीजिए जनाब पी लीजिए. वो लोग बहुत खुशकिस्मत थे जो इसको काम समझते थे या काम से आशिकी करते थे. हम जीते जी मसरूफ रहे, कुछ इश्क किया, कुछ काम किया. काम इसके आड़े आता रहा और इश्क से काम उलझता रहा. सबब तो नहीं तड़प दिल की तेरे रुख से नकाब उठा होगा. तेरा गम ये समझ के सहता हूँ, तेरा गम ये समझ के सहता हूँ, तेरा गम ये समझ के सहता हूँ, मेरी किस्मत ही में लिखा होगा. तेरा गम ये समझ के सहता हूँ, मेरी किस्मत ही में लिखा होगा. तेरी मेहंदी में इतना रंग कहाँ, तेरी मेहंदी में इतना रंग कहाँ, तेरी मेहंदी में इतना रंग कहाँ, खूने आशिक मिला हुआ होगा. वाह 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 वाह. इतना रंग कहाँ, खूने आशिक मिला हुआ होगा. हम नवाज आएंगे मोहब्बत से, हम नवाज आएंगे मोहब्बत से, हम नवाज आएंगे बालकनी वालों, हम नवाज आएंगे मोहब्बत से, हम नवाज आएंगे मोहब्बत से. जान जाएगी और क्या होगा. क्या बात है. निगाह में साकी ये कैसा जादू है, तेरी निगाह में साकी ये कैसा जादू है कि बेपिए ही कदम डगमगाए जाते हैं. जो दिल बांधे वो जादू जानता है, जो दिल बांधे वो जादू जानता है, जो दिल बांधे वो जादू जानता है. मेरा महबूब उर्दू जानता है. वादा शिकन यानी कि वादा तोड़ने वाला. ऐ वादा शिकन ख्वाब दिखाना नहीं था.
तर गाईज आता आमचा शो झालेला आहे. याचे रिव्ह्यूज आपण बसून द्यायला पाहिजे. मला goosebumps आले. भाई घुसबस तर आले पाहिजे. याचे रिव्ह्यूज ऍक्च्युली आम्ही बसून द्यायचा प्लॅन करतोय काय शिवानी? हा एवढा सुंदर show झालाय. आता नको सांगू, बसून सांगूया बसून. तर गाईज आता आमचा शो झालेला आहे. सुखन इतका मस्त मस्त शो होता भाई तो. आम्हाला goosebumps आले. घुसबम्स आलेत. मला आता तर आले. सगळ्यांना कसं वाटलं ते आपण स्टार्टवर पहिले शिवानी पासून स्टार्टवर कारणगिरी मध्ये लेडीज फर्स्ट. तर मी माझ्या आयुष्यामध्ये आय थिंक फर्स्ट टाइम लाईव्ह बघितलं. काही तर मी म्युझिक जे वाजत होते ना मी फर्स्ट टाइम बघितलं लाईव्ह. तर मला खूपच भारी वाटलं. एकदम असं युनिक एक्सपिरियन्स होता आणि मला असं वाटतं की मला हा एक्सपिरियन्स आवडला आणि मी परत 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 करणार. म्हणजे मला तर करायचं आहे. तर मला तर खूप जास्त आवडला. आणि चेतन तर इट्स लाईक एन्जॉय करत होता. चेतन सारखं एकदम मी एक्स्ट्रोवर्ट नाही आहे बट मी माझ्या याने करत होते. चेतन तर फुल याने करत होता. हा चेतन मस्त भाई मला तर खूप जास्त आवडला. पण आता पहिले शुभमचा घेऊया, माझा लास्टला. ठीक आहे पहिले लास्टला. चेतन शुभम तर इट्स लाईक हा, हाच आहे तो प्राणी जो आम्हाला इथे घेऊन ज्या आलेला आहे. प्राण्याने आम्हाला इथे आणलेला आहे. तू So बोला, thanks. तू सांग. त्याच्या माझा तोंडात हा- घुसत आहे का? तू स्क्रीनच्या बाहेर आहे ना मग. तर माझा हा थर्ड टाइम होता हे जोरात, शोचा. जोरात. माझा हा तिसरा टाइम होता हा शो अटेंड करायचा. आणि मला खूप वाटत होतं की ह्या दोघांनी पण हा शो अटेंड केला पाहिजे. केला आणि पाहिजे. हिच्या मागे बुलाण्याच्या मागे मी इतके लावलेलो की भाई या 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 करूया. आणि हे पण नसतं झालं मला वाटतंय. बट तुमचं नशीब आमचं नशीब चांगलं होतं चांगलं चांगलं खरंच होतं चांगलं म्हणून होतं. ते तिकीट्स मिळाले आणि सगळं arrange चांगले झालं. सीट्स पण बढिया चांगलं- आणि होत्या. सीट्स पण एकदम भारी होते भाई. तर काय क्रेझी आणि एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स आता माझं थर्ड टाइम आहे तरी पण मला भारी वाटतंय. असं मला बोर नाही होते. म्हणजे दरवेळी ते काही ना काहीतरी चांगलं करतात. जसं सादगी खूपच हे झालंय, खूपच सारखं लोकांना झालं तरी त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःचे लिरिक्स. आत्ताच्या सादगीमध्ये म्हणतो 90% लिरिक्स त्यांचे स्वतःचे होते. तरी पण ते लोकांना एवढं भारी वाटत भारी होतं. तो एक्सपिरियन्स आहे. काय ओम बुतकर भाई मगलूक त्याचं जे हे इन्स्टाचं हँडल आहे मगलूक म्हणून, तो स्वतः लिहितो टाकतो. तो म्हणजे हिरो आहे. आणि त्याचं प्रायव्हेट आहे आपण माहिती तुला. त्याचं मगलूक म्हणून आहे अकाउंट. त्याचं अकाउंट प्रायव्हेट आहे. ओम बुटकर प्रायव्हेट आहे. ओम बुतकर मगलूक म्हणून आहे. तर ते जे अकाउंट त्याचं आहे ना त्याच्यावर तो त्याच्या शायरी दोघं जण वगैरे पोस्ट करत असतो त्याच्या. मला तो फॉलो करावा लागेल. मला सेंड करशील तो. Yes, तर yes, माझा yes. तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो भाई. मला ना असा शो गझल महफिल वाला शो मला घेतच नाही. काय आहे तू काय आहे आणि तुम लोगों के मी लिए सगळ्यांचं एकदम मस्त मस्त घेतलं आणि मला घेतलंच नाही. ते आले कसं Cute. तर गाईज माझा एक्सपिरियन्स म्हणजे एकदम खतरनाक. मला असा आता show- मोठ्याने बोल ना. मोठ्याने असा बोल. शो गझल ज्याच्यामध्ये मैफिलवाला होता मला करायचं होतं. आणि मला असं वाटतं 1.5 वर्ष आधी मी शिवानीला म्हटलं होतं की आपल्याला अशा शो मध्ये जायचं आहे. मला या शो मधला सगळ्यात जास्त जर काही आवडलं असेल, म्हणजे सगळाच शो आवडला नो डाऊट, बट माझ्यासाठी जर काही स्टँडिंग पॉईंट असेल तर ती होती कृष्णाची चेतावणी. ओ ज्या भाई लेवलनी, ज्या Intensity-नी. इंटेन्सिटीनी, ज्या अग्रेशननी त्यांनी जे ओम भुटकर जे आपले मराठी ऍक्टर आहेत त्यांनी जे परफॉर्म केलं ना भाई, घुसबम्स, डायरेक्ट घुसबम्स आले होते. इतकं भारी वाटलं. मला ते असं वाटत होतं की परत मी वन्स मोर म्हणणार होतो पण म्हटलं राहू दे. नाही तो माहोल असा झाला की तुम्ही वंशपूर म्हणूच शकत म्हणूच शकत तुम्ही नाही. एकदम म्हणूच शकत नाही. मध्ये जाता हा. की भाई आता महावरत होणार आहे. खतरनाक होतं. आणि सादगी तर आम्ही आधीपासून ऐकलं होतं यांचं की एकदम फेमस आहे. आणि ते लाईव्ह बघायला भेटलं. आणि शुभमने सांगितलं की त्याचे लिरिक्स त्यांचेच होते स्वतःचे, म्हणजे 90% ऑलमोस्ट सगळे त्यांचे त्यांचेच होते. होते. इतकं जबरदस्त फील झालं. असं वाटलं की यार म्युझिकने ना हील केल्या गोष्टी. ज्यांना परत यायचं ना, ज्यांना बघायला, मी म्हणेन त्यांनी थोडीफार नुसरत फतेह अली खानची गाणी ऐकावी. आवाज मोठ्याने मी बोल. ऐकतो, ऐकूच मी नाही. मी म्हणतोय की ज्यांना बघायला यायचंय सुखंडा पहिल्यांदा येत आहे किंवा परत यायचं ना, तर त्यांनी नुसरत फतेह अली खानची गाणी ऐका. ऐका, हे हा. सगळे जे लोक आहेत ना, हे नुसरत फतेह अली खानचे खूप मोठे फॅन असेल. हा तर तुम्ही पण ऐका. त्याच्यामुळे ते relate. ओरिजिनल ऐका, मग तुम्ही या, मग तुम्हाला आणखी रिलेट होईल. मध्ये मध्ये ऐकत तो- राहतो. कारण मागे एका शोला, मला वाटतं पहिल्या शोला ओम बुतकर म्हणलेला की असं उर्दूचे जेव्हा तुम्ही शो अटेंड करता ना, तर तुम्हाला एक प्लासिबो होतो. तुम्हाला वाटतं की तुम्हाला उर्दू कळतंय वगैरे, आणि तुम्ही त्याच्यातनं खुश होता. पण त्यापेक्षा जर तुम्ही स्वतःहूनच खरंच थोडंसं मेहनत करून गाणी ऐकून वगैरे आला ना, तर अजून तुम्हाला रिलेट मजा करला येईल. मजा येईल. मजा येईल. उगाच नाही का टाळ्या वाजवण्यात काय पॉईंट नाहीये. फक्त तुम्ही
थोडंसं आम्ही आमचं होमवर्क केलेलं आणि दोघांनी. आम्ही कार मध्येच ऐकलं होतं कार मध्येच ऐकत हा, ऐकत आणि आलो. ऐकून त्या माहोल मध्येच तो माहोल आला Yes, होता. yes. आता मी ऐकतो. 20-20 मिनिटाचे 30-30 मिनिटाचे त्यांनी जे शो केले ना गझल्स. त्याच्या ऑडिओज आहेत स्पॉटीफाय एवढ्या क्वालिटी मध्ये ना तुम्ही ऐका. भाई मी जिम मध्ये ऐकतो माहिती तुला हा भाई. गझल्स मी जिम मध्ये अरे ऐकतो धुरंधरचा मला वाटतं निम्मा जो ते काही काही जे त्यांचे चांगले जे गाजलेले सॉंग्स आता धुरंधरचे होते ना ते नुसरत फतेह अली खानचे होते. बाई आहे आणि या शो मधला ना एक पॉइंट असा आहे की कुठलाच परफॉर्मन्स स्टँड आउट नाहीये. सगळे खतरनाक आहे भाई. तुम्ही चूज करूच शकत नाही. प्रत्येकाच्या मला याच्यामध्ये प्रत्येकदा तुम्हाला काहीतरी असं वेगळं वाटतं भाई काय जबरदस्त आहे काय जबरदस्त आहे. प्रत्येकाला Segment दिलंय. एक टाइम दिलेला आहे प्रत्येकाला की असं नाही की कोणतरी एकटा खाऊन जातोय म्हणजे सितारवाले खातायत सारंगीवाले खातायत नाही, सगळ्यांना बाकी- सगळ्यांचा बाकी- time दिलेला आहे. तो हा? सगळ्यांना सगळ्याचा टाइम दिलेला आहे. Time दिलेला आहे. असं नाही की एकटाच कोणीतरी आणि आपल्याला लाइटिंग म्हणजे तुम्हाला सांगते हा, हा. साऊंड वाल्यांचा पण तेवढाच आहे हात म्हणजे जे sound आणि लाइटिंग वाले लाइटिंग आणि साऊंड वाले भाई जे नेपथ्य त्याला म्हणतात. हा हे होते ना लाइटिंग वाले ते पण असं एकाचं समजा आता एक पर्सन Spotlight मध्ये. Hook जेव्हा येतो ना गाण्याचा hook, तेव्हा मग त्याच्यावर त्याच्यावर हे आणि करणं. प्लस त्याचाच माईक राहणार बाकी सगळ्यांचे माईक ऑफ होणार मग तो आवाज इतका असं वाटणार की असं म्हणजे असं आतून येते आवाज असं वाटणार. आणि मेन म्हणजे मला असं वाटलं की सिटिंग अरेंजमेंट एक नंबर. त्यांची सगळीच अरेंजमेंट बेसिकली एक नंबर. आणि मी तुम्हाला खरंच सजेस्ट करेल गाईज हा शो तुम्ही लाईफ मध्ये एकदा अटेंड तरी करा. करा. तुम्ही या शोच्या प्रेमात पडाल. आणि ज्यांना- तो शो ज्यांना म्युझिकची गझलची आवड आहे त्यांना मला असं वाटतं ज्यांना नाही पण आहे ना भाई ते त्यांना जरी इथे आणलं ना त्यांना दे विल हिल. मला तसं वाटतं मला तर आवड आहेच गझलचं जसं सांगितलं की मी ऐकतोच. पण आज मी हिल झालोय म्युझिकने हिल झालोय भाई आज. एक गोष्ट मिसिंग होती की मी आतापर्यंत जे शो केले ते जेव्हा इंटरव्ह्यू होतो ना तेव्हा ते पान देतात पान तर ह्यावेळी त्यांनी पान ठेवलं नाही काय पण माहित त्यांनी का काहीतरी स्टार्टिंग पान नसेल नाही ठेवलं असेल कारण की लोक मग नाही ते त्याची काळजी ते घेतच होते इतके दिवस पण आता माहित नाही का. आणि पण ते सुरुवातीला जे मला वाटतं तिकीट घेत होते स्टार्टिंगला ते जाताना सगळ्यांना सोनचाफा देत होते तो आम्ही जरा थोडंसं Miss लेट केला, केल्यामुळे miss ते miss झालं आमचं. पण नेक्स्ट टाइम आम्ही परत मी तर म्हणजे आम्ही दोघं पण हा परत ह्याच्यामुळे परत शो अटेंड करणार आहे. जेव्हा पण शो आलाय भाई तिकीट काढायचे आणि यायचं आहे. 3 तिकीट्स तीन tickets काढायचे काढायचे. जो भी लेगा 3 व्हायला देना. पाहिजे तोपर्यंत 4 काढायच्या मग. जो भी लेगा 3 लेगा ठीक आहे. Therefore- काही हा टाइमपास चालू असणार. आता आम्ही बघू काहीतरी खायला वगैरे खायला बघू जाऊ काहीतरी. आणि त्याच्यानंतर घरी जाऊन तुम्ही स्टे बॅक काहीतरी- करा. तर गाईज आता आम्ही इराणी कॅफे मध्ये आलोय. इथे आम्ही ऑर्डर करतोय. आम्ही जास्त खाऊ शकत नाही तर आता आम्ही ऑर्डर केलेला आहे पनीर पुलाव पनीर बेरी पुलाव ठीक आहे. हा त्याला विचारतो टेस्ट कशी आहे. तो याला बोलतो भाई खट्टा मिठा आहे. हा विचारतो खट्टा मिठा मतलब कैसा. तो म्हणतो की वो टेबल पे दिया है. हा म्हणतो खाऊन यायचा का थोडासा. अबे काहीतरी वाटतो भाई. शुभम तुझ्याशी बोलतोय मी. माझ्या आधी तू उठला होतास मी तुला तुझ्याशी बोलतोय बसवला. म्हटलं मी. माझ्या आधी तू उठला होता तुला मी बसवला ब्लॉग मध्ये तुला ते दिसणार नाही भाई. म्हणे की मी एक चम्मच ट्राय करून येतो त्या टेबल वर ना आणि मग डिसाईड करू आपण. आता काय म्हणते हे भाई चमचा दे स्वच्छवाला. काय हे भाई. ते पण शोभतं का भाई तुम्हाला हे पण तुम्ही बोलतो ना बंद करतो. चालू आहे. जस्ट घरी आलो गाईस कपडे वगैरे चेंज केले आहे मी केले आहे चेतनीचे ते पण नाही केले आहे. आता खूप थकलोय माझ्या डोळ्यामध्ये एवढी झोप आहे. आता फक्त डायरेक्ट दोन- कपडे काढून झोपणार आहोत. 2 वाजले 2 रात्रीचे 2 वाजले. तर चला आम्ही तुम्हाला बाय बाय म्हणायला आलो होतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. सबस्क्राईब नसेल केलं आज आम्हाला 2 ऍपल स्टोअर मध्ये मुली मिळाल्या त्यामुळे आम्ही तुमचे ब्लॉग्स बघतो पण सबस्क्राईब नाही केलाय. सबस्क्राईब करून बघा. सबस्क्राईब करून बघा गाईज ब्लॉग प्लीज. हा. आणि येस कमेंट करा लाईक करा शेअर आणि करा. कमेंट्स मध्ये कॉंग्रॅच्युलेशन शिवदी प्लीज टाका कारण तिला आज मस्त मस्त मोबाईल घेऊन भेटलेला आहे. तर मला This is- सेट करायचं होतं पण आता तो कधी करणार set तुम्हाला माहित नाही. थोडीशी अनबॉक्सिंग आयफोनच्या स्टोअर मध्ये दिसली असेल. पूर्ण अनबॉक्सिंग आता आम्ही नाही करतोय कारण की भयंकर थकलोय डायरेक्ट. खूप आता थकलो direct आता ही मी उद्यापासनं- set पण नाही करणार आहे उद्या उद्यापासून मोबाईल युज करणं चालू करेल उद्यापासून करेल काय करायचंय. चलो गाईज ब्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा हाईप करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा. चला बाय बाय गुड नाईट.